मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा महाविद्यालयाजवळील तीव्र उतारात पुन्हा एकदा अपघात घडला आहे। बुधवारी 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास जयगडहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले। या ट्रकने अक्षरशः कहर माजवत तब्बल 8 वाहनांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात झरेवाडीतील शिवम वीरेंद्र गोताड या 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। 4 चारचाकी, 3 दुचाकी आणि एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काही जण जखमी झाले असून 1-2 वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे। हातखंबा येथील हा उतार नागरिकांसाठी कायमचा डोकेदुखीचा विषय ठरत आहे। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे नव्या पुलाचे काम रखडल्याने या तात्पुरत्या रस्त्यामुळे तीव्र उतार, साचलेली बारीक खडी आणि निकृष्ट दर्जाचे काम हे सर्व घटक मिळून या मार्गाला मृत्यूचा सापळा बनवत आहेत। या घडलेल्या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। बीट अंमलदार भिसे यांच्यासह पोलीस व स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले। पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व उपविभागीय अधिकारी माइंडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर वाहतूक एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। मात्र ग्रामस्थांचा संताप ओसरला नाही। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे व असंतोषाचे वातावरण आहे। ठेकेदाराच्या बेपर्वाईवर कडक कारवाई करावी आणि ओव्हरलोड तसेच वेगवान ट्रकांवर तातडीने अंकुश आणावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। आधी पहिले ती रोडवाली कोणाची पहिले आधी बोलून रोड आणि आता आपण मला आता माझे पण साहेब आपण आता इथे गणपती आधी करून घेतलं होतं, बरोबर आहे ना? शांत, पण त्याच्या आधी 2 इथं शांतपणे आपण ट्रॉफिक आवाजामुळे शांतपणे उतरलं त्यांना सांगितलं की त्याला काय करायचं, बरोबर? ह्याच्यामध्ये 4 दिवसापूर्वी मी आणि गडकरी साहेब एकत्र होतो पुण्यामध्ये। मी गडकरी साहेबांना हीच विनंती केली की कदाचित आमचा आता हा जो काही रस्ता आहे सातवीत आहे हा लवकरात लवकर पूर्ण करा। अगर असेल त्याच्यानंतर तरी मला सांगितलं की मी आता 100% प्रयत्न करतो। देशातला हा एकमेव असा रस्ता आहे की 12 वर्ष चाललेला तरी पूर्ण करून राहिला। पूर्ण मी जेव्हा प्रवास करतो 8 वेळा आता रस्त्यानं प्रवास करतो, बरोबर आहे? त्याच्यात 21 किलोमीटरची लेन दुर्दैवानं आपल्याकडे 4 किलोमीटरची लेन त्याच्यामध्ये आहे। गेलेली व्यक्ती काही परत येऊ शकत नाही, याच्यापेक्षा मला चांगलं नाही। काही मला हे कळलं काही वाटून येऊन डायरेक्ट मार्ग काढायला आलो, मार्ग काढताना कुलकर्णी नावाचं कोणतं अधिकारी इगलचं त्यांना पण कसं उतरून आलं की बघून आणि मी पण पाणी तसं नाही। तुम्ही याला म्हणजे शांततेनं जरा बोललं की बरोबर होईल। महत्त्वाचं तुम्ही मला सांगा ते काय करायचं ते आपण करू ना। कंपनीचं ट्रकवाला तुझं नाही, याचं नाही, बाबूचं नाही, रंजन बरोबर आहे। तसं आपण कायदेशीररित्या बघायला गेलं पालक रस्ता कोणाचा आहे ते पण माहिती नाही। शेवटी माझी लोक होता गेला तो माझ्यावर काम करणारा गेलेला आहे, बरोबर ना? आणि मी आता सुनील नावले काल जो गेला एक्सपायर झाला त्याच्या घरी होतो जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा
माझं म्हणणं आहे याच्यामध्ये काय की आपण याच्यात मार्ग काढणे गरजेचं आहे. बरोबर आहे. मी पहिली एक सांगतो म्हणजे मला माहिती आहे हा रस्ता कसा जात होता त्याच्यामधनं आपलं गावाच्या देवळाला हा डॅमेज करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर सगळं माझ्याकडे आलं. मी गडकरी साहेबांकडे घेऊन गेलो. मी त्यांना काय सांगितलं की काही झालं तरी आपल्या हातखंबाचं ग्रामदेवत वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपले किती महिने गेले जवळजवळ 1 वर्ष गेलं हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. बरोबर ना. तर हे मान्य असताना आपली अलाइनमेंट कुठनं करायची काय करायची कशी करायची हे पण तुम्हाला माहिती. तू जर माझ्यावर संजय इथनं पुढं आला इथं पुढं आलं आता पुढचा जो पूल अर्धवट राहिला हे कशामुळे राहिला माडाची झाडं कशामुळे काम करायला ही घटना परत घडायची नाही याच्यासाठी हे करू पण त्याला असं कानदांडू करू त्याला काहीतरी आपण मार्ग काढू. बरोबर आहे. आणि मी कशासाठी आलो आपली लोक आहेत वरची लोक आहेत. आता मला सांग ना हा रस्ता जो आहे हा रस्ता जर आपण वेळेवर दिला असता फुल अटॅक झाला असतं ते तर मान्य आपल्याला कोणाची तुमची नाही ठीक आहे कोण असतं बरोबर आहे. आता ह्याच्यातनं आपण मार्ग काढला. त्याने जे सांगितलं परवा ॲक्सिडेंट झाला मला तोडा म्हणून सांगितलं मी एका रात्री घर तोडाले ते तर तुम्हाला म्हणणार. आता ह्याच्यामध्ये गंमत आहे ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे हा रस्ता जरा गप्पा बसा रे. एवढी ही जी लेंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे त्याला मार्ग काढायला पाहिजे. हा जर मार्ग काढायचा असेल आज माझे फोन लागत नाही उद्या सकाळी 7 वाजता की सगळे एसी पासूनचे सगळे लोक बोलवले जे डिसिजन घेणार आहेत ते बोलवले पाहिजे. त्या शाखा अभियंत्याला आजचं असं करून जाऊन काही उपयोग बरोबर आहे. 4 लोक जमले म्हणून त्याला मारून काही उपयोग शाखा अभियंता डिसिजन घेणारा कुलकर्णी कोण आहे त्याला आपण सकाळी कोण एसी आहे त्याला आपण सकाळी कॉन्ट्रॅक्टरचं तो आपण काय करतो हा आला त्याला डिसिजन घेण्याची काय त्याला पाठवून दिलेलं आहे तुमच्या रोषाला सापडलं बरोबर ना. त्याचा जो कोणतं काय नाव आहे घर वो उधर करेगा जीएम जीएम हा इथं आला. आता आपल्याला इथं काय करायचं ना एका मिनिटात समजून करू पण हे करून दिला दुसरी मुलाच्या घराच्या इथे ॲक्सिडेंट त्याच्या अगोदर 8 दिवस आपल्याला लोकांनी काय सांगितलं बेकरची घातली काढून आपण ते काय ॲक्सिडेंट झाला त्यानंतर बरोबर ना परत आपण ते घातलं त्यामुळे काहीतरी सोल्युशन आपल्याला काढावं लागेल. असं मी आलो तुम्हाला भेट येऊन पाहिजे तर उद्या सकाळी 8 साडे 8 या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलायचे तुम्ही पण 7-8 लोक प्रमुख लोक जे या त्याच्यावर मार्ग काढणं बाबूसाठी महत्त्वाचं आहे. मार्ग काढणं महत्त्वाचं आहे. म्हणून मार्ग म्हणजे काय करू जाणाऱ्या गाड्या म्हणजे काढण्याचा प्रॉब्लेम होतो ना तरच एक गाड्या आत्ता पण सगळ्यांच्या समोर 3 गाड्या आहेत. पोलीस असताना पण 3 गाड्या आहेत. ओव्हरलोड आहे का ओव्हरलोड म्हणजे रोड हा चढ मोठा असल्यामुळे मग तो जो जुना रोड आहे ना जुना आपला तो चालू होता तो तिकडून चालणाऱ्या गाड्यांना तरी पूर्ण बाहेर काढू शकतो आपण. पुराणा रोड आहे ना वाटत आहे ना नाही बघितला म्हणजे त्यांना चढ एकदम हेवी होणार नाही ना. अगर दिमाग में पक्का किया ना करने का तो कुछ भी हो. अभी सुनो यार अभी देखने से पहले ऐसा नहीं हो सकता वैसा नहीं हो सकता मत करना. कल इंजीनियर आएंगे तू रहेगा साथ में ये 4-5 लोग साथ में ले बाबू सेठ रहेंगे ये रहेंगे जाके देखना पहिला. आता जरी सर्वे केले तरी पण असं म्हणजे आता रात्री परत म्हणणार ते सकाळी करतील काढणाऱ्यांना एकदम टेम्पररी करते परमनंट नाही करणार. त्याच्या डोक्यात काय गेलं त्याच्या डोक्यात असं गेलं की त्याला बायपास काढायला आपण आहे जुना रोड आहे आपल्या ना तर मला परत गावामध्ये अपघात निगेटिव्ह पॉझिटिव्ह नव्हतं. तर काय माहिती आहे का गजरे पंप सोडल्यानंतर अंबादेवी गाडी कंट्रोल होती आत्ता पण होती म्हणजे 2 ॲप चेंज केलं जातं 3 चेंज केलं जातं एका व्यापारात
नाही साहेब मग केला असेल तर केंद्र सरकारने केला असेल मला माहित नाही. आपण मुद्द्यावर बोलू. झालेल्या गोष्टी सोडू काय झालेलं नाही. पहिली गोष्ट अशी आहे, मॅप जर चेंज केला असेल तर ते अधिकार गरजला पण नाही, कुठल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पण नाही, कुठल्या एसीला. त्याची एक सिस्टीम आहे केंद्र सरकारने. आपण ह्याच्यावर पहिला ते सुरू शकतो. म्हणजे हा रस्ता बोलतो, रस्ता जर होणार असेल ताबडतोब सुरू करून टाकतो. बरोबर आहे. गाड्या इकडनं आणायच्या की तिकडनं आणायच्या तुम्ही ठरवून घ्या. करणारे इकडून गेले ना इकडून गेल्या की झालं. पण तू त्या हा ब्रिज झाला ना, हा इथला हा ब्रिज होणं गरजेचं आहे. आणि हा इथे झाला ना. साहेब हे आपण करू पण आपण काय माहितीये आजार एक आणि औषध दुसरं करतो. या तडाच्या जाळ्याला कुठच्याही गाडीचा ऍक्सिडेंट झालेला नाही नाही त्यामुळे होतं का आता अजिबात कसं नाही. दोन टेलर नाही होते. म्हणजे नाही. वरनं येणारं- आपण पूर्णतः चुकीचं सांगतोय. ऍक्सिडेंट झाले उतारायचं. गाडी हो उगीच आपण नाही, नाही, वेगळं पण चढणारा एक बंद पडलेला होता ना. अरे तो बंद पडला तरी ते साईडला घेतात आणि गाड्या. इकडे पण आता एक होता ऍक्सिडेंट झाला दुपारी. अरे पण बाबूशेठ मी बोलून प्रवास करतोय तो जो चालणारा असतो त्याच्या मागच्या वेळेला मोटरसायकलवाला असतो ना तो कामातून जातो. आणि आता झाला ऍक्सिडेंट पहिला आपण असं तर करू, मी याचा प्रवास मार्ग करतो इकडून. सांगतो. आपण टेक्निकली काही साऊंड नाही. उद्या सगळे इंजिनियर येतील की नाही. तुम्ही उद्या सकाळी 8-10 लोक जे प्रमुख जे कोण आहेत ते माझ्या ऑफिसला आपण ही मिटिंग लावू. तू पण सगळ्यांना तू सांग, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं ना, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण येतात, सगळे येतात उद्या अधिकारी. आरटीओनं आपण बोलू, माइंडकर साहेब तुम्ही पण या. आपण पोलिसांनी पण काही निर्णय घेऊ. निर्णय घेताना 2-4 निर्णय असे घ्यायला लागतील की JSW कंपनीमधनं हा माल जो येतो, आता आरटीओचीच गाडी ठोकली, बरोबर आहे. आरटीओची गाडी ठोकत असताना त्याच्यामध्ये माल किती आहे काय हे पण जरा बघितलं पाहिजे. आपण ड्रायव्हरला सुद्धा काय करून करणार, आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करणार, तो परत राजरोज बाहेर सुटणार. त्याच्यामुळे ह्याला परमनंट सोल्युशन काढूया. आणि सर एक सांगायचं म्हणजे ब्रेक फेलचं एक जे कारण सांगितलं जातं दरवेळी ब्रेक फेल, तर कुठलीही एअर ब्रेक गाडी ब्रेक फेल होत नाही. अरे कंट्रोल राहत नाही. उतारून येतो ना माणूस हेड मध्ये त्याचा पण एक घटना आहे. 7-8 मोठे स्पीड ब्रेकर दिले ना वरतून. मला जे थोडं नाही स्पीड ब्रेकरने आणखी होणार तुमचं तिकडे खेळत आहे तसं होत. आवडत नाही ना तात्पुरतं. बाकी 10 लोक बसतात. तसे या ड्रायव्हर लोकांना माझं माल आहे म्हणून ते जबाबदारीने यायचा प्रयत्न करतात. पण एकदा कंट्रोल सुटला गाडी ती कंट्रोल ड्रायव्हरला होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेलं रस्त्याचं जे आहे ना ते आपण लक्ष देऊया आणि शांतपणानं आपण चर्चा आता करू. मध्यंतरी एक क्षुल्लक ट्रक करत होता ट्रेलर, त्याच्यामुळे रानामध्ये 2 ते 3 तास रस्ता जाम होता रात्रीचा गणपतीच्या वेळेस. काही कारण अरे नव्हतं. राजा हे इथं झालं निवडीचा तो आता हे घालतायत ना काय जल्दी पुरा कर येईल. तिथं पण नाही काय ते टोल नाका तिकडून पण येणार गाड्या तिथेही गाड्या तसं हा ब्रिज होणं साहेब गरजेचं आहे. इथला आहे ना हा अर्धवडा अरे आता पाऊस 2 दिवस काल आज कमी झाला ते तरी कधी ब्रिज कशामुळे फुटले? मध्यंतरी जागेचे प्रॉब्लेम मुद्दा असं तो जागेचा विषय सोडून द्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळे कोकणामध्ये राहतो. आपल्याकडे जो पाऊस आहे हा एवढा 200 मिलीमीटर 300 मिलीमीटर पाऊस पडतो. मी त्याला तेच सांगतो. आता पहिलं तू हे सगळं सोल्युशन काढ तात्पुरतं, पण पहिलं 2 महिन्यात संपवणार कसं ते बोल. हे काय त्याला हेच सोल्युशन आहे. बरोबर आहे ना. हा 30 दर्गा आणि तो तुमचा आणि तो एरिया आता एवढ्या वर्षात सगळी गावात वाढतात. एवढ्या वर्षात कधी आजपर्यंत गावात रोड खराब नव्हता झाला कधीच. हे पहिलेच वर्ष असेल की याची चाळण झाली आणि एवढा पालिकेत कारण कशामुळे जाईल गाड्या चालतात ना नाही दुसरं सांगतो. यांचं टार्गेट काय होतं 1 जून नंतर हे खड्डे भरायचे. या वर्षी आपला पाऊस 18 मेला धोधो पाऊस सुरू झाला. 8 ना आता हे पण आपल्याला म्हणजे 1 महिना जो यांना कामाला मिळणार होता तो पण यांना कामाला वेळ मिळाला नाही. ते आता आपण निसर्गावर आपण काय जाऊ त्याच्या विरोधात आंदोलन करू शकतो नाही. आता आपण निर्णय असतो उद्या बैठकीमध्ये तू असं सांगितलं बाबा रस्ता तू कशा पद्धतीनं जायचं ते आता सगळ्यांच्या आणि समोरच त्याला दोन टेलर त्याला दुसरं एक सांगू का सोल्युशन परमनंट हेच की कॉन्ट्रॅक्टरना 2 महिन्याच्या काम बरोबर गोष्टी करतो दररोज आणि दुसरं हे पण करू कल बार चार्ट करके लेके 5 तारीख 20 तारीख को कितना काम होगा, 10 तारीख को कितना काम होगा, 20 तारीख को कितना होगा, ये सब 2 महीने में खत्म होना चाहिए. आप कर सकते हो 2 महीने में ये पूरा का आणि हे सगळं जे असं चाललंय ना
साहेबाचा इथं आहे ना हा ऍक्सिडेंट झाला ना त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडं सोडून लगेच केलं होतं म्हणून ते आज सांगतो का आज तिथे टेलर ऍक्सिडेंट झाला तिथे उभा होता चढणारा एक टेलर बंद पडला होता त्यामुळे तेवढी जागेमध्ये अशा गाड्या असतात माहिती कसं आहे त्याच्यामध्ये अजून एक आपण पोस्टावाल्यांना त्यांचं आलेलं त्यांना पोहोचवायला ना. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.